दिग्रस नगर परिषदेची निवडणूक चांगली तापलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये गावामध्ये चांगल्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार सन्माननीय संजय भाऊ देशमुख यांची विशेष मुलाखत घेणार आहोत. भाऊ, सर्वप्रथम आपले 17 न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की दिग्रसमध्ये पाणी, रस्ते आणि स्वच्छता यावर जनतेमध्ये असंतोष आहे, यावर आपले काय मत आहे? पाणी, मी आमदार असताना दर एक दिवस आड पाणी या दिग्रसवासियांना आम्ही दिलं. जी काही योजना आणली होती ती पारदर्शक पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं राबवली आणि दर दिवशी त्या ठिकाणी पाणी येत होतं. आज 52 कोटी रुपये आपल्या शहरामध्ये आले, परंतु एवढा भ्रष्टाचार त्या योजनेमध्ये झाला की सर्व कमिशन पोटी ती योजना आज 15-15 दिवस पाणी येत नाही. आणि पालकमंत्र्यांनी हेतुपुरस्पर नदीच्या पलीकडे जे आमचे अल्पसंख्याक बांधव राहतात त्यांना पाणी मिळू नये याच्यासाठी कटोकाट प्रयत्न केला. परंतु ज्यावेळेस मी सीओशी चर्चा केली, सीओला जेव्हा आम्ही म्हटलं की ताबडतोब पाण्याची व्यवस्था त्या भागामध्ये करा, आणि पालकमंत्र्याला माझं आव्हान आहे की इतके वर्ष, 20 वर्ष झाले तुम्ही सत्तेत आहे, 20 वर्ष सत्तेत असताना सुद्धा साधं पाणी दिग्रसवासियांना, दारवावासियांना ते देऊ शकले नाही. ते विकासाच्या धमक्या देण्याच्या पलीकडे दुसऱ्या गोष्टी काही करू शकत नाही. नदीच्या पलीकडे नारळ फोडत असताना त्यांनी सीओला लोकांसमोर दमदाटी केली, या भागामध्ये कशाला मला आणलं आणि या भागामध्ये कशाला नारळ फोडलं. म्हणजे गावामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्याच्या हस्ते या ठिकाणी सातत्यानं चालू आहे. आणि जे जातीवादी पक्ष आहे, जे जातीच्या आधारावर या ठिकाणी जो मतामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ये दिग्रस है, ये दिग्रस सब कुछ जानती है. हे वाक्य दिग्रसकरांना लागू आहे. प्रत्येक वेळी संकटाच्या वेळी दिग्रसकर, सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे कॉर्नर सभा होत आहे त्यामध्ये असे आरोप करण्यात आले सत्ताधाऱ्यांकडून की उभाटा गटा जर आपण निवडून दिलं तर ते 10 लाखाचा सुद्धा निधी आणणार नाही, यावर आपले काय मत आहे? पालकमंत्र्याला असं वाटते की मी ही एखादी प्रायव्हेट बँक आहे आणि माझी बँक आहे असं त्यांना वाटतं. हे सरकार आहे, या सरकारचे पैसे कोणी अडवू शकत नाही. जे निधी नगर परिषद मध्ये शासनामार्फत मिळते त्याला कोणी अडवू शकत नाही. हे फक्त दिखावा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. निधी काही पालकमंत्री स्वतःच्या घरून देत नाही. जे काही निधी आहे ते शासनाचा निधी आहे आणि शासनाचे नियम आहे, नॉर्म्स आहे, त्याच्यानुसारच हे होणार आहे. परंतु लढाई आम्ही या ठिकाणी लढणार आहोत आणि कसा विकासासाठी पैसा येत नाही हे आम्ही जनतेला दाखवून देऊ. नंतर असा प्रश्न आहे की काही भागामध्ये धनाढ्य उमेदवार आणि बाहेरून जे आलेले उमेदवार यांनी संधी देण्यात आली, यावर आपले काय मत आहे? हे सर्व नगर परिषदमध्ये श्रीमंत लोकांना पालकमंत्र्यांनी तिकीट दिलेली आहे. जे कार्यकर्ते रात्रंदिवस त्यांच्यासाठी राबले त्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलेला आहे. ज्यांच्याजवळ पैसा आहे, संपत्ती आहे, अशा लोकांना उमेदवारी दिली. त्यांच्या पॅनलमध्ये मी पाहिलं 9 लोक असे आहेत की ज्यांनी काही संबंध त्यांचा राहिला नाही. त्या 9 लोकांना, जे निष्ठावान, इमानदार, प्रामाणिक कार्यकर्ते होते, त्यांना डावलण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केलेला आहे. माझं त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान आहे की पालकमंत्री फक्त पैसेवाल्या धंदानक्या लोकांनाच तिकिटा या ठिकाणी देऊन राहिले. जे प्रामाणिक चांगले कार्यकर्ते आहेत, ज्यांनी तुझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, त्यांना डावलण्यात आलेल्या माझ्याजवळचे उमेदवार तुम्ही पहा. सर्व नंबर 1 चे उमेदवार आहे, चांगले आहे. गरीब जरूर असतील, जरी त्यांच्याजवळ पैसा नसेल, परंतु ते लोकांच्या सुखदुःखात आणि विकासात्मक काम करणारे असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे. पैसा नाही आहे हे मान्य आहे आम्हाला, परंतु आम्ही या ठिकाणी पैशाच्या भरोश्यावर निवडणूक लढवतच नाही. जनसामान्य लोकांना कामाच्या भरोश्यावर, आणि दिग्रसचा सलोखा टिकला पाहिजे. दिग्रसचं जे वैभव आहे, घंटी बाबाचं जे दिग्रस आहे, ते सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र गुन्ह्या गोविंदानं राहिले पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि कसा विकास होत नाही हे आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. ते सांगतात की कब्रस्तानला आम्ही जागा दिली, कब्रस्तानला जागा काय पालकमंत्र्यांनी घरून दिली का? ज्यावेळेस हे खरेदी झाली त्याच वेळेस मी कलेक्टरशी चर्चा केली आणि हे ठराव, कब्रस्तानचा पहिला ठराव मखसूस नगर परिषद मध्ये असताना आम्ही पहिला ठराव केला, आम्ही ते जागेचा ठराव केला, त्याच्या प्रती सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यास तयार आहे. हे पालकमंत्री निवडणूक आली की सर आठवते
निवडणूक गेल्यानंतर दबाव तंत्राचा वापर करते. आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना सुद्धा लाकडवाले आहेत त्यांना धमकी देऊन राहिले, कुरेशी समाज आहेत त्यांना धमकी देऊन राहिले, व्यापारी लोकांना धमकी देऊन राहिले. व्यापाराच्या गाळ्याच्या विटाला सुद्धा पालकमंत्र्यांनी धक्का लावला. संजय देशमुख गोळ्या खेळत राहणार आहे तर मी खासदार कशासाठी झालो? अरे एकाही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही, एकाही व्यापाराच्या गाळ्यात बोट जरी दाखवलं पालकमंत्र्यांना तर त्या ठिकाणी संजय देशमुख ठामपणे या व्यापारी लोकांच्या पाठीमागे उभा राहणार. या सीओच्या माध्यमातून अनेक शहरातल्या मोटरी जप्त केल्या, अल्पसंख्याक लोकांच्या घरासमोरच्या नाल्या खोदल्या, गरीब आणि सामान्य माणसाला 10 पट टॅक्स तुम्ही केला आणि तुम्ही सांगता दिग्रसकरांना पैशाच्या भरोश्यावर या ठिकाणी निवडणूक जिंकवण्याचा प्रकार त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे. जे आम्ही दाखवून राहिले, जे धमकी दाखवून राहिले दिग्रसकर कधी आमिष आणि धमकीला घाबरलेला नाही. दिग्रसनं आजपर्यंत इतिहासच रचलेला आहे आणि दिग्रसकर या निवडणुकीत सुद्धा इतिहास रचणार आहे. माझा शेवटचा असा प्रश्न आहे की दिग्रस शहरातील नागरिकांनी उभाटा गटालाच का निवडून द्यावे? तुम्ही जनतेला काय आवाहन करता? मी प्रामाणिकपणे जनतेला आवाहन करतो की आपण या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदांना या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे. मी इथलाच रहिवासी आहे, मी इथंच राहणारा, माझे मुलं बाळ याच ठिकाणी राहणार आहे. डिलिमिटेशन आल्यानंतर हे जे चट्टेबट्टे लोक आहे हे पळून जाणार आहे. डिलिमिटेशन आल्यानंतर तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. विकासची गंगा घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. आम्ही फ्लॅश मारणारे लोक नाही, आम्ही कोणतेही काम केलं तर त्याचा गवगवा न करणारे लोक आहोत. परंतु या ठिकाणी गवगव करणारी लोक, अरे तुम्ही काय आणलं? ते टाउन हॉल आणलं, ते टाउन हॉल पाडलं. कशासाठी पाडलं टाउन हॉल? की तिथं गरीब सामान्य लोकांचे घराचे लग्न त्या ठिकाणी होत होते. हेतू परस्पर त्या ठिकाणी टाउन हॉल पाडलं आणि त्या ठिकाणी नाट्यगृह उभं केलं. काय नाट्यगृहाची हालत? कचऱ्याचा ठेका त्यांच्या नगरसेवकाला त्यांनी दिला. काय कचऱ्याची दिग्रसमध्ये हालत आहे? 15-15 दिवस दिग्रसच्या नगर परिषदमध्ये पाणी येत नाही. भ्रष्टाचाराचा कळस या ठिकाणी नगर परिषदमध्ये घातलेला. स्पेशल ऑडिट जर या नगर परिषदचं लावलं तर चित्र जनतेसमोर आम्ही त्या ठिकाणी दाखवणार आहोत. म्हणून आम्ही सुशिक्षित, चांगला, इमानदार, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारे लोक आम्ही या उमेदवारी या ठिकाणी दिलेल्या आहे. आता जनतेच्या हाती आहे. आमची धमका सत्र आम्ही कधी वापरलं नाही. मी 15 वर्ष 10 वर्ष आमदार होतो, मंत्री होतो. माझ्या आयुष्यात माझ्या विरोधात अनेक लोक होते, परंतु एकाही माणसाला सांगा की संजय देशमुखनं कधी दबाव तंत्राचा वापर केला, कधी धमकी दिली, कधी अरेरावी केली, कधी एखाद्या विशिष्ट समाजाच्या बाबतीत बोललो, असं एक उदाहरण तुम्ही दाखवा. हे होते यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांनी त्यांची काय रणनीती आहे त्यांनी पालकमंत्री आरोप केलेले आहे. 70 न्यूज यवतमाळ.